या व्हॅलेंटाईन्स डेला स्वप्नील, सोनाली आणि प्रार्थना आपल्याला प्रेमाचा नवीन अर्थ सांगतील, तो त्यांच्या मितवा या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने. मितवा या शब्दाचा हा नवीन अर्थ तर नक्कीच आपल्या मनाला भावलाय. मितवा, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. मितवा, तू माझी, मी तुझा. पण चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही या तिघांनाही विचारलं की तुमचा मितवा कोण. यावर स्वप्नील आणि प्रार्थनाचं उत्तर तर अगदी सहज सोपं होतं, परंतु सोनालीने दिलेलं उत्तर मात्र थोडं वेगळं होतं. तिच्या उत्तराने तुमचे कान नक्कीच टवकारतील. रिअल लाईफ मध्ये नाही मिळालंय. या व्हॅलेंटाईन्स डेला मी या दोघांबरोबर व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करणार आहे आणि मितवा बरोबर करणार आहे. आय होप मितवा बघताना, कारण आम्ही व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्व संध्येला हा सिनेमा रिलीज करतोय. सो आम्ही सगळीकडे जाणार आहोत थिएटर्समध्ये. प्लीज तुम्ही या. तुमच्यापैकी कोणीतरी सिंगल असेल आणि माझ्यात इंटरेस्टेड असेल तर मला भेटा. बघूया काय घडतंय का पुढे आयुष्यात. तर सोनालीचं खरं खुरं उत्तर आपण ऐकलंय. तिने चक्क इनडिरेक्टली डिरेक्टली हा प्रस्ताव तुमच्या समोर ठेवलाय. माझ्या आयुष्यात मितवा नाही आहे अजून तरी. आय एम सिंगल आणि मी माझा मितवा शोधते आहे. सो दिस इज अन इन्व्हिटेशन फॉर एव्हरीवन. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझा मितवा होऊ शकता तर 13 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये या, मितवा बघा. कदाचित कुठल्या तरी थिएटरमध्ये मी तुम्हाला नक्कीच सापडेन. आणि अर्थात सोनालीच्या या प्रपोजलने तमाम चाहता वर्ग आता अधिक उत्सुक झालाय. बरं, आणि हे उत्तर फक्त एकदा नाही तर अगदी 2दा कानी आलंय. तर हे सगळं चित्र पाहता आपण एकच काम करू शकतो. या व्हॅलेंटाईन्स डेला सोनालीच्या मितवाचा हा शोध नक्की पूर्ण होवो हीच इच्छा व्यक्त करूया. हाय, मी सोनाली कुलकर्णी. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.